मुंबईतल्या प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मी सध्या आहे। या गॅलरीमध्ये सध्या 8 दिवसांचं एक चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे। दी आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। महत्त्वाची बाब ही आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशभरातले जे काही चित्रकार आहेत त्यांना स्टेज उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कलाकारांनी कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेली ही एक अपॉर्च्युनिटी या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल। आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं देशभरातील मग स्ट्रगलर्स असू देत, म्हणजे नवोदित चित्रकार असू देत किंवा प्रोफेशनल चित्रकार असू देत किंवा देशभरातून विद्यार्थी असू देत, जे काहीतरी करू पाहत आहेत चित्रकलेमध्ये, या सर्वांना त्यांची जी चित्र आहेत ती या ठिकाणी बोलावून या ठिकाणी त्याचं प्रदर्शन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे 2000पेक्षा सुद्धा जास्त चित्र सध्या या ठिकाणी मागवण्यात आलीत आणि त्याचं प्रदर्शन जे आहे ते सध्या या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। अतिशय आकर्षक ही वेगवेगळी चित्र या ठिकाणी आहेत आणि हे सर्व जे आहेत हे विद्यार्थी आहेत, मोठमोठे कलाकार आहेत। देशभरातल्या या सर्व लोकांना एक मोठं प्लॅटफॉर्म जो आहे तो या 8 दिवसांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। खरं तर ही सोसायटी जी आहे, ज्या सोसायटीने हे प्रदर्शन भरवलंय, ही जवळपास 100 वर्षांपेक्षा सुद्धा जास्त जुनी ही सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून हे आगळं वेगळं प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच्यामध्ये शिल्प देखील आहेत, चित्र देखील आहेत, चित्रांमधले वेगवेगळे प्रकार आहेत, मग ऑइल पेंटिंग असेल किंवा इतर चित्रकलेतले जे वेगवेगळे प्रकार आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच प्रदर्शनाच्या अनुषंगानं दी आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जे प्रमुख आहेत संजय कांबळे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं एक चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय याचा उद्देश तुमचा आहे आणि किती वर्ष तुमची संस्था जुनी आहे? आमची द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया जी जवळजवळ 107 वर्ष जुनी संस्था आहे आणि आर्टिस्टला प्रमोट करण्यासाठी उभारलेली संस्था आहे। आतापर्यंत सगळे मोठे मोठे आर्टिस्ट या संस्थेमध्ये येऊन गेले आणि काम करून गेले। आम्ही सुद्धा या संस्थेसाठी काम करतोय काही काळासाठी आणि दरवर्षी एक्झिबिशन असतं, साधारण 8 दिवस एक्झिबिशन असते ह्याच पिरियडमध्ये आणि त्यामध्ये साधारण 200 म्हणजे ऑल इंडियामधनं साधारण 200 पेंटिंग्ज आपण निवडतो। म्हणजे आमच्याकडे जवळजवळ 2000पेक्षा जास्त पेंटिंग येतात। त्यातून ही सिलेक्ट केलेली मोठ्या लोकांनी सिलेक्ट केली, सिनियर जे हे असतात प्राध्यापक ते सिलेक्ट करतात। त्यातून मग हे त्यांना आम्ही प्रमोट करतो आणि त्यांना एक हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो। त्यांची इथे विकली जातात बरीचशी पेंटिंग, मग त्यांना आम्ही फायनान्शियली सहकार्य होते। त्यात प्रोफेशनल, नॉन प्रोफेशनल आणि विद्यार्थी अशा सगळ्या प्रकारची आर्ट एन्थुजियास्टिक लोक सहभागी होतात। कसा सध्या प्रतिसाद मिळतो या संपूर्ण प्रतिसाद अतिशय चांगला आहे आम्हाला। आत्तापर्यंत आम्हाला 8 ते 10 पेंटिंग ऑलमोस्ट एव्हरी डे 10 पेंटिंग आमचे सेल होत आहेत आणि ती चांगली बाब मानली जाते आमच्यासाठी आणि चित्रकारांसाठी। त्यांच्यासाठी फायनान्शियली एक चांगला आणि आमच्यासाठी थोडंसं आम्हाला त्यातून, आणि संस्था नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळं आम्ही अतिशय कमी अल्पदरात ह्या गोष्टी अवेलेबल करून देतो सगळ्यांना। या चित्रांबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? जे काही वेगवेगळे चित्र आहेत त्या चित्रांची काय माहिती या निमित्तानं आपण शेअर करू? चित्र बऱ्याच प्रकारचे असतात, म्हणजे प्रत्येक चित्रकाराची आपापली एक शैली असते। कोणी व्यक्तिचित्र काढतं ज्याला आपण पोर्ट्रेट्स म्हणतो, कोणी लँडस्केप्स काढतात म्हणजे ज्याला आपण निसर्गचित्र म्हणतो किंवा काय, आणि मग काही कंपोजिशन्स असतात, काही स्कल्पचर्स असतात वेगवेगळ्या प्रकारची। आणि आता हे सगळे आमचे आर्टिस्ट सतत आम्हाला ह्या बाबतीत सहकार्य करत असतात, म्हणजे निवडण्याच्या बाबतीत किंवा बाकीच्या डिस्प्लेच्या बाबतीत आणि जे काही अरेंजमेंट असतात त्या बाबतीत। आणि सगळे प्रोफेशनल लोक, आमच्याकडे जवळ 9 लोकांची टीम आहे आता। सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गेले 107 वर्ष झालं तुमची संस्था काम करते। देशातल्या 2 अशा महत्त्वाच्या संस्था आहेत, बॉम्बे आर्ट सोसायटी आणि तुमची द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया। काय सरकारकडून तुम्हाला या निमित्तानं अपेक्षित आहे? कारण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचा हे उपक्रम तुम्ही राबवताय। अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि अतिशय मूळ कळीचा मुद्दा आहे। कारण काय होतं, संस्थेसाठी कुठलंही काम करायचं म्हटलं तर पैशाशिवाय कामं सरकत नाहीत। आमचे वर्षभर उपक्रम चालू असतात, त्यासाठी अतिशय मदतीची गरज असते। आम्ही सगळेजण कुठलेही पैसे न घेता काम करतो, त्यामुळे आम्हाला तर उत्पन्नाचं साधन म्हटलं तर एक्झिबिशनच्या काही एंट्री फीज येते, त्यातून एक उत्पन्न होतं आणि काही सेल होतात, त्यातून थोडंच आम्ही नॉमिनल कमिशन घेतो, त्यावर चालतं। पण आम्हाला अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटकडून चांगल्या पद्धतीची मदत व्हावी, जेणेकरून आमच्या स्वतःचे एक मोठे गॅलरी असेल आणि आम्हाला संस्थेला काही पैसे मिळतील, जेणेकरून आम्ही बरेचसे उपक्रम राबवू शकू। त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मोठ्या लोकांचे डेमॉन्स्ट्रेशन करू आणि स्लाईड शो असतात, स्केचिंगचे शो असतात, स्केचिंगचे प्रोग्राम्स आम्ही ऑर्गनाईज करतो विद्यार्थ्यांसाठी। आणि त्याचबरोबर आमचे
2 सहली असतात मोठ्या चित्रकारांना घेऊन आम्ही जातो. त्यात मग बरेचसे स्टुडंट्स असतात चित्रकाराचे, त्यांना घेऊन जातो. मग प्रोफेशनल त्यांना मदत करतात, त्यांना गाईड करतात, त्यांना म्हणजे वेगवेगळ्या चित्रकारांशी त्यांचा संवाद होतो, त्यांना बोलतं केलं जातं आणि अशा पद्धतीने चित्रकारांना आम्ही जास्तीत जास्त कशी हेल्प करता येईल हे बघत असतो. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच संजय कांबळे सरांना आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये एक मोठी आणखीन गॅलरी हवी. देशभरातून कलाकार या ठिकाणी असतात, त्यांच्यासाठी काहीतरी करता यावं, त्यांना स्टेज उपलब्ध करून देता यावं, यासाठी आता कुठेतरी राज्य सरकारनं देखील पुढाकार घ्यायला हवा, अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया त्यांच्या वतीनं देण्यात आली आहे. अनुप रस्तोगीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.